नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे आणि आता सगळेजण शांत झालेले आहे। 7व्या टप्प्यातलं 57-58 जागांचं मतदान आता येत्या 1 तारखेला होणार आहे। म्हणजे जवळपास निकाल म्हणजे आता संपत आली आहे निवडणूक आणि आता खरं तर सगळ्यांना निकालाची घाई झाली आहे, कारण की आता जवळपास निश्चित झालेलं आहे काय चित्र असेल ते स्पष्ट झालंय। पण या निवडणुकीमध्ये बाकी तर सगळं प्रेडिक्शन आहेच, पण एक वेगळी गोष्ट म्हणजे की या निवडणुकीत, या लोकसभेत 18व्या लोकसभेत अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे खासदार फार नसतील असा माझा अंदाज आहे। देशभरातून आणि महाराष्ट्रातून तर यावेळेला एकही असा खासदार निवडून जाणार नाही असा माझा अंदाज आहे। या निमित्तानेच छोट्या पक्षांची या लोकसभा निवडणुकीतली विशेषतः भूमिका काय असते, काय असायला हवी आणि मतदारांनी मतदान करताना नेमका काय विचार करायला हवा, आपला खासदार निवडताना काय बघायला हवं, याबद्दलच मी आज बोलणार आहे। नमस्कार, मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर। मित्रमैत्रिणींनो, आपण नेहमी चर्चा करतो की अमुक एखाद्या ठिकाणी पक्षानं उमेदवार चांगला दिला नाही, आम्हाला मोदींना निवडून द्यायची इच्छा आहे पण उमेदवार तगडा नाही आहे, उमेदवार कमकुवत आहे, चांगला नाही आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहे, किंवा अमुक ठिकाणी असंच म्हणजे काँग्रेसच्या बाबतीतही हे असू शकतं की पक्षाला मतदान करायचं आहे पण उमेदवार चांगला दिलेला नाहीये। अशा सगळ्या गोष्टी असतात आणि अशा वेळेला अनेकदा छोट्या पक्षांच्या जे उमेदवार असतात त्यांना मतदान होण्याची शक्यता असते, म्हणजे ते नकारात्मक मतदान असतं, यांना द्यायचं नाहीये म्हणून छोट्या पक्षांना द्यायचं मतदान असतं। तर किंवा राग काढायचा असतो कोणावरचा तरी, एखाद्या खासदाराबद्दलची अँटी इन्कम्बन्सी असते, त्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे तसं होऊ शकतं। पण आता मोदींच्या नावावर लोक निवडून येतात हा प्रचार आपण गेले 10 वर्ष ऐकतोय आणि या सगळ्यावर लोक अनेक टीकाही करतात की हे अध्यक्षीय लोकशाही सारखं स्वरूप झालेलं आहे याचं। आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे, त्याच्यामुळे संसदेकडे बघितलं पाहिजे। पण अनेकदा स्थानिक पातळीवरचे पक्ष आपले उमेदवार उभे करतात आणि त्याचा हेतू सरळ असतो, तो म्हणजे मतं खाण्याचा किंवा मग त्याच्यासाठी बार्गेन करण्याचा। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा पक्षांचे अनेकांचे रेट्स सुद्धा ठरलेले असतात की अमुक उमेदवार मागे घेण्यासाठी म्हणा किंवा उभा करण्यासाठी म्हणा, या मतांमध्ये इतकं हे आहे, तर ती दुरंगी लढत तिरंगी चौरंगी करण्यासाठी अशा पक्षांचा उपयोग मोठे पक्ष त्या वेळेला करत असतात। मग छोट्या पक्ष असतात, जसं बहुजन विकास आघाडी आहे, बहुजन वंचित आघाडी आहे, किंवा बच्चू कडूंचा पक्ष असेल, असे सगळे जे पक्ष असतात या सगळ्यांचे जे हे असतात ते मतं खाण्यासाठी, त्यांनाही माहिती असते की आपले उमेदवार निवडून येणार नाहीये, पण मतं खाण्यासाठी ते उभे असतात। म्हणजे कोणत्या तरी विरोधी, ज्यांची मतं ते खाणार आहेत त्याच्या विरोधी गटाला त्याचा फायदा होणार असतो आणि त्याच्यातनं त्यांचं निवडून येण्याचा मार्ग सुकर होणार असतो, म्हणून मग त्यांना पैसे दिले जातात, उभं राहण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात, किंवा मग दुसऱ्या बाजूने तिकीट मागे घेण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात। कधी कधी तगडे अपक्ष लोकप्रिय नेते वगैरे सुद्धा अपक्ष म्हणून उभे राहतात। मग या सगळ्या लोकांना 50,000 1 लाख अशापर्यंत मतं मिळतात। 1 लाख सुद्धा डोक्यावरून पाणी, 50-60 हजार, पण तो 50,000 हा आकडा निवडणूक मागे पुढे करण्यासाठी, 19-20 करण्यासाठी पुरेसा असतो आणि मग निवडणुकीचं चित्र आपल्या फेवरमध्ये लागावं म्हणून त्यांना पैसे दिले जातात। हा सरळ एक प्रकारचा पॉलिटिकल धंदा आहे। तर हा धंदा राजकीय पक्ष आणि प्रत्येकच राजकीय पक्षाला याच्यात कुठे ना कुठे फायदा असतो, कोणत्या तरी वेळेला त्यांना फायदा असतो। अमुक याची बी टीम, अमुक याचं तमुक, असं आपण ते नेहमीच ऐकतो, त्याच्यामुळे कोणताच राजकीय पक्ष हे थांबवणार नाही। पण आपण मतदार म्हणून हे थांबवू शकतो का? आपण मतदार म्हणून अशा छोट्या पक्षांना, ज्यांचं राजकारण कधीही स्थानिक पातळीच्या वर गेलेलं नाहीये, लोकसभेमध्ये ज्यांच्या स्टँडला तसा काही महत्व नाहीये किंवा ज्यांचा स्टँड घेण्याला काही अर्थ नाहीये, अशा लोकांना टाळणं, अशा लोकांना मत देणं टाळणं, असं मतदार म्हणून आपण नक्कीच करू शकतो आणि मग त्याचा विचार केला पाहिजे। आणि हा विचार करताना खासदार म्हणून आपल्याला आपला खासदार काय करतो, त्याची कामं काय आहे, बस स्टॉप बांधणं, रस्ते बांधणं, नळाची दुरुस्ती करणं ही खासदाराची कामं नाही। आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये
तसं तर शिकवलं जातं, पण नागरिकशास्त्र हा विषय आपल्याकडे जवळजवळ ऑप्शनला टाकलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला नसते की नेमकी खासदाराची आपल्या भूमिका काय असते, खासदाराची कामं काय असतात. तर मित्रांनो, खासदार संसदेत जातात. संसदेचं काम असतं देश चालवणं, देश चालवण्यासाठी कायदे करणं, विधेयकं पास करणं, अर्थसंकल्प पास करणं, मोठमोठ्या विषयांवरचे निर्णय घेणं. आणि या सगळ्यासाठी पक्षाची काय भूमिका असते आणि त्या भूमिकेनुसारच खासदारांना मतदानही करावं लागतं. म्हणजे मत देण्याचा अधिकार खासदाराला आहे, पण तिथे सुद्धा पक्षाचा व्हीप चालत असतो. त्याच्यामुळे वेगळा विचार खासदार करू शकत नाही. आणि एखादा खासदार असेल, त्याचं मत ते कुठे महत्वाचं ठरतं? जर त्रिशंकू किंवा कडबोळ्याचं सरकार आलं आणि जर तिथे 2-4 मतं बहुमत सिद्ध करायला कमी पडत असतील, तर अशा वेळेला अशा खासदाराचं मत अमूल्य ठरतं. अशा वेळेला काय बार्गेन होतं काय नाही हे आपल्याला माहिती आहे. कॅश फॉर वोट जवळजवळ 50-1 लाख त्यावेळेला त्याचा रेट होता. अशा सगळ्या मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या. त्याच्यामुळे तेव्हा ती व्हॅल्यू वाढत असते. पण त्या पलीकडे रेग्युलर कामांमध्ये म्हणजे फार फार तर तुमचा खासदार तुमच्या मतदारसंघातल्या प्रश्नांबद्दल संसदेमध्ये बोलू शकेल, काहीतरी प्रश्न विचारू शकेल काहीतरी, आणि त्याला मंत्र्याकडनं एखादं लेखी उत्तर, तोंडी उत्तर येईल. पण त्या पलीकडे त्या सगळ्या गोष्टींवर, एखाद्या इश्यूवर काय होऊ शकतं का? तर नाही. त्या खासदाराला त्या मर्यादा असतात. त्याच्या पलीकडे खासदार काही करू शकत नाही. जे आमदार म्हणा किंवा स्थानिक तुमचे प्रतिनिधी करू शकतात, ते खासदाराला अधिकार नसतात. खासदाराची एक ताकद मोठी म्हणजे एमपी लॅड म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर खासदार निधी, जो प्रत्येक खासदाराला मिळतो. मला वाटतं आता तो 5 कोटी प्रत्येक खासदाराला निधी मिळतो आपल्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी. तो करणं, तर ही खासदाराची ताकद आहे. तर त्याच्यातही एक गोम आहे मित्रांनो. त्याच्यात काय आहे, तर खासदार आपल्या मतदारसंघात कुठले विकास प्रकल्प हवे त्याचं एक रेकमेंडेशन करू शकतो. त्याची शिफारस स्थानिक प्रशासनाला म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांना तो करू शकतो. त्यांना जर ते प्रकल्प योग्य राबवणं योग्य वाटलं आणि मग स्थानिक तिथला आमदार कोणी असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी खासदारांचे चांगले संबंध असतील, तर हे प्रकल्प येऊ शकतात. आणि हा निधी काही परत जात नाही, लॅप्स होत नाही, तो कॅरी फॉरवर्ड होत राहतो. म्हणजे असंही नसतं की खासदार तो खर्च करतीलच. त्याच्यामुळे हा निधी खर्च करणं म्हणजे ते रेकमेंड करू शकतात, ती शिफारस मान्य झाली तर हा निधी तुमच्या मतदारसंघामध्ये खर्च होतो आणि ती कामं होतात. म्हणजे तसं पाहिलं तर संसदेमध्ये कायदे करताना, मतं देताना खासदारांची जेवढी भूमिका असते त्या पलीकडे फार काही खासदारांचं काम आपल्याला दिसत नाही. म्हणून सरकार निवडण्यासाठी म्हणून खासदारांकडे पाहिलं पाहिजे. मग अशा वेळेला प्रश्न येतो की ह्या अगदी छोट्या छोट्या पक्षांना जी मतदान होतं त्यांचा काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 370 कलम हटवणे म्हणा, राम मंदिर किंवा अमुक आणखी कुठले विषय असतील, अशा महत्वाच्या विषयावर या खासदारांची भूमिका काय असू शकते. ती एकतर सत्ताधारी किंवा अपक्ष अशीच त्यांना घ्यावी लागते. वेगळी अपेक्षा घेऊन वेगळं मतदान करून त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल लेवलवर मी बोलते या सगळ्या गोष्टींवर, कारण की या गोष्टींकडे अनेकदा मतदार इमोशनल लेवलवर पाहतात की आपला माणूस आहे, आपल्या जातीचा माणूस आहे, आपल्या भागातला माणूस आहे, आपल्या घरी नळ हे केलं अमुक तमुक, तर मग याला निवडून द्या. पण खासदार म्हणून तो माणूस तुम्ही निवडून द्या, पण तो स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात, आमदारकी असेल किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील, तिथे तुम्ही निवडून द्या. पण खासदार निवडून देताना असा विचार करणं मतदार म्हणून तितकंसं प्रगल्भ नाही असं मला वाटतं. चुकीचं नाही म्हणणार मी, प्रत्येकाचं आपापलं स्वातंत्र्य असतं, पण खासदार म्हणून, कारण की याच्यातनं आपण फक्त छोट्या पक्षांच्या बार्गेनिंग पॉवर्स वाढवतोय, छोट्या पक्षांच्या आर्थिक पुरवठा होण्याची सोय आपण करून देतोय जितके आपण त्यांना मतदान करतोय. जर लोकसभेमध्ये असं मतदान झालंच नाही तर त्याचा नीट क्लॅरिटी येईल की देश चालवणारे पक्ष, मग ते कोणतेही असो, राष्ट्रीय पक्षांना त्याच्यामध्ये मतदान मिळेल किंवा मोठा प्रादेशिक पक्ष असेल ज्याचा एक चांगला एक चांगला दबाव गट होऊ शकेल, अशा पक्षाला मतदान होणं ते जास्त चांगलं राहील. पण या निवडणुकीत योगायोगाने म्हणजे मतदारांनी असा विचार केलाय का मला माहिती नाही,
पण या निवडणुकीत असं चित्र दिसतं आहे मला की अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे खासदार फार काही निवडून येणार नाही आणि लॉबिंग आणि दबाव गट म्हणा किंवा पैशांची देवघेव वगैरे याची सुद्धा गरज पडणार नाही. असं क्लिअर डिसायसिव्ह बहुमत यावेळेला मिळणार आहे. कोणाला मिळणार आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता इथेच थांबते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.